तर नमस्कार मित्रांनो, आणि आता हा रात्रीचा मी ब्लॉग का घेतो आहे, कारण कालच आम्ही बॅट आणलेली आहे एक नवीन. आम्हाला 2 घ्यायच्या होत्या, पण एक आता आणलेली आहे. तर मस्तपैकी बॅट अनबॉक्सिंग करत आहोत आम्ही रात्रीची. तर उद्या मी आणि सागरताई जाणार आहोत बॅट आणायला. तर मित्रांनो, बॅट तर खूपच मस्त आहे आणि आता सकाळीच उठलो मी आणि निघालो होतो मलखंड्यामध्ये. तर जरा बोललो पिच बघून येऊया. मग मी, सागरदा, दर्शील, चिंटू, मी चौघंजण निघालो पिच बघायला. तर आज शनिवार होता आणि मच्छी वगैरे आली होती वाडीत. सर्वजण मच्छी वगैरे घेत होते. त्यानंतर आम्ही पिच बघितलं तर एक नंबर टणक वगैरे झालं होतं. त्यानंतर मी आणि सागरदा लगेच निघालो, कारण आम्हाला रत्नागिरीत जायचं होतं, बॅट घ्यायची होती. तर मी लगेच निघालो. तर सागरदादाही माझ्या इथे आला आणि आम्ही निघालो रत्नागिरीला. तर दादाही आमच्यासोबत आहे, कारण त्यालाही कुठेतरी जायचं होतं रत्नागिरीमध्ये. त्याचंही थोडं काम होतं, म्हणून तो आमच्यासोबतच निघाला होता. तर खाली आलो आणि सागरदा बोलला की कल्पेशदाकडून पैसे घेऊन या. तर लगेच मी निघालो कल्पेशदाकडे. कल्पेशदाच्या इथे आलो, त्याने लगेच गाडी काढली आणि आम्ही होतो तिथे डबल आला. तर सागरदाकडे तो सुट्टे पैसे मागत होता, कारण त्याच्याकडे होते 500 रुपये आणि द्यायचे होते 300च. तर 300 त्याने दिला आणि 200 त्याला दिलेले आम्ही. आणि त्यानंतर लगेच गाडी आली आणि आम्ही निघालो. तर आम्ही रत्नागिरीला पोचलो. आम्हाला रत्नागिरीला बाकी जास्त काय काम नव्हतं, फक्त बॅटच घ्यायची होती. तर रिक्षा केली आणि लगेच श्री साई स्पोर्ट्स यांच्या इथे निघालो. तर त्यांच्या इथं आलो. तर दुकानही तर खतरनाकच होतं, मस्त, पण खूप लांब होतं रत्नागिरीच्या इथून. पण मस्त होतं. रिक्षा 50 रुपये घेते मित्रांनो. तर तुम्ही जाऊ शकता बॅट वगैरे घ्यायचे असेल तर. आम्ही गेलो आणि पहिलीच बॅट सिलेक्ट केलेलं. बऱ्याच बॅटी सिलेक्ट केलेल्या होत्या, पण त्यात आम्हाला ही आवडली. पण ही आम्हाला वेटनी आणि मस्त वाटत होती. पण मित्रांनो, काकांच्या इथे सर्व काही भेटतं. कॅप आहेत, टी शर्ट्स आहेत, ट्रॉफी आहे, ट्रॅक आहेत, खूप काही आहे. आणि तुम्हाला मस्तपैकी ते देतील, कमी करून पण देतात किंमत. त्याच्यावर थोडंफार काही फ्री पण देतील. तर मित्रांनो, आम्ही युनिकची बॅट घेतलेली आहे. कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही जात होतो, तेवढ्यातच काकाने आम्हाला हाक मारली आणि आमच्या टी शर्टची साईज विचारली. आम्ही बोललो का? तर ते बोलले की टी शर्ट आमच्याकडून तुम्हाला फ्री आहे. तर आम्हाला त्यांनी टी शर्ट घालायला सांगितली. कसे होते ते बघत होतो आम्ही. तर टी शर्ट तर आम्हाला एकदम परफेक्ट होत होतं. त्यानंतर आम्ही थोडा एक शूट घेतलेला. तेही वाटतं ब्लॉग करतात. इंस्टाला त्यांचं चॅनल आहे, श्री साई स्पोर्ट्स म्हणून. तुम्ही टाकलं रत्नागिरी तर येतील ते. त्यांना नक्की फॉलो करा आणि त्यांच्या शॉपला एक दिवस नक्की व्हिजिट करा, कारण सर्व काही भेटतं, शूज तुम्हाला हवे ते. तर त्यानंतर आम्हाला ते पॅकिंग वगैरे करून देत होते. तर आमची सर्व खरेदी झाली आणि आम्ही निघालो. तर मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, एक नंबर दुकान आहे. तुम्हाला जर बॅट हवी असेल तर इथूनच घ्या. बऱ्याच बॅटी अवेलेबल आहेत, पावसाळी पण अवेलेबल आहेत. तर इथूनच घ्या. मग आम्ही रिक्षा केली आणि पुन्हा निघालो स्टॉपला. त्या अगोदर आम्हाला थोडी खूप तहान लागली होती. मग आम्ही बोललो की लस्सी पिऊन घेऊया. लस्सी प्यालो आणि स्टॉपवर बसचा वेट करत होतो. बस आली आणि आम्ही निघालो घरी. तर मित्रांनो, बसमध्ये खूपच कंटाळा आला होता आणि फायनली आम्ही घरी पोचलो. तर मित्रांनो, आम्ही नारळ वगैरे घेतला आहे, कारण आम्ही परवाच पिच केलेलं होतं. तर सागरदा येतो आहे. हे बाकीचं सर्व सामान माझ्याकडे आहे आणि अनुपदान बॅट घेऊन गेला आत्ताच गाडीवरून. तो मैदानावर घेऊन गेला आहे. आम्ही सागरदा याचं वाट बघतो मी जरा. तर तो आला की त्यासोबत मीही जाईन. तर टी शर्ट आम्हाला तिकडून फ्री भेटलं होतं. कसं वाटतं मित्रांनो? एक नंबर ना. टी शर्ट आणि क्वालिटी एक नंबर होती. तर सागरदा आला आणि आम्ही निघालो पिचकडे. तर मित्रांनो, सर्व पोरं हळूहळू जमत होते आणि मस्तपैकी पिच तर एक नंबर वाटतं आहे, कारण परवा आम्ही केलेलं होतं ते तर इतकं उकरलं होतं खूपच. तर त्यानंतर सर्व आकायला वगैरे घेतलेलं आहे. तर सर्व आखून झालं आणि आता जरा प्रवीण काकांना बोलवलेलं होतं, म्हणून जरा थांबलो होतो. मग प्रवीण काका आले आणि आम्ही सर्व बॅटी वेटी लावलेल्या आणि एक दगडी घेतलेला, कारण उद्घाटन आज करायचं होतं. त्या अगोदर आम्ही आमच्या जुन्या बॅटीचा ग्रीप बदलत होतो. तर पंकजाची एंट्री बघा, एकदम रॉयल. त्याच्या घरी काम सुरू आहे, तरी तो काम झालं. मग त्यानंतर आला आहे तो. कपडे वगैरे तसेच आहेत. तर प्रवीण काका आले आणि मग त्यांच्याकडे सर्व काही अगरबत्ती वगैरे आम्ही दिली.
थोडी राहिली तर राहिली. त्याच्यावर नाही राहणार सोडणार की नाही तर ना असं हे खाली टेकून ते राहील काय मेन जरा असे राहा रे आडवी. राहिल सोड राहिली. त्याच्यावरच एकच बारीक ती ती तुटलेली आहे बघ. ती वाली तुटलेली आहे. ते घेत तर आमच्या मैदानाच्या इथेच पाठीमागे आमच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत. तर त्यांच्या इथे आम्हाला अगरबत्ती लावावी लागते. त्यांच्या इथे अगरबत्ती आम्ही लावत होतो. ज्या इथे अगरबत्ती वगैरे लावून झाली आणि सर्वजणांना खोबरं वगैरे दिलं. तर मित्रांनो त्यानंतर एक एक करून सर्वांनी पाया पडले. सर्वांचा पाय वगैरे पडून झाला आणि लगेच आम्ही खेळायला स्टार्ट केलं. तर आमच्याकडे सर्वात वयस्कर म्हणजे प्रवीण काका होते पोरांमध्ये. आम्ही त्यांना पहिले बॅटिंग दिली, मग ते खेळत होते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.